राज्याचं लक्ष लागलेली बारामती विधानसभा आज काटेकी टक्कर सुरू आहे। अजित पवार गाव भेटी करतायत, मतदान केंद्रांना भेटी देत आहेत। दादा, भेटी देत आहे तुम्ही, सकाळपासून कशा पद्धतीचं वातावरण आहे? अनेक ठिकाणी बऱ्याच वर्षांनी खरं तर लोकांना तुम्ही गावामध्ये आलेले पाहायला मिळते। अशी पहिली निवडणूक आहे, अशी टीका सुद्धा झाली तुमच्यावर। तुम्ही काही सांगता अशी टीका नाही। मी गेले 8 निवडणुका लढलेलो आहे, 7 विधानसभा, 1 लोकसभा, ही 8वी आहे। मी प्रत्येक वेळेस 7 वाजता दरवेळेस निवडणुकीमध्ये काटेवाडीला मतदान करतो सगळ्या परिवारासहित, आणि ते मतदान केल्यानंतर मी सगळ्या बूथला भेट देत असतो। तशी आत्ताही भेट देतो। तिथं आमचे काम करणारे बूथवरचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना थोडासा हुरूप येतो, त्याच्यामुळे आम्ही ह्या पद्धतीनं जातो। आणि एकंदरीत बारामतीमध्ये 7 ते 8 मतदान जवळपास झाल्यासारखं नव्हतंच। 8 ते 9 थोडंसं झालं 6% आणि नंतर आता थोडा वेग वाढलेला आहे। आता काही काही बूथवर रांगा लागलेल्या आहेत। आमचे बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतायत आणि चांगलं मतदान करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आता बघू, संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे आणि चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील असा मला विश्वास आहे। दादा, तुम्ही राज्यभरात सगळीकडे सकाळच्या 2 तासात फार मतदानाची टक्केवारी दिसत नाहीये। तुरळक मतदान होताना दिसते, 2%, 3% किंवा अगदी काही ठिकाणी 5% गेलंय। तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी? नागरिकांना, सगळ्या मतदारांना एवढंच माझं आव्हान आहे, हा तुमचा हक्क आहे, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। त्याच्यातून उद्या कोणाचं सरकार आणायचं, काय करायचंय, हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला मताचा जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा पुरेपूर प्रत्येकाने त्या ठिकाणी वापर करावा आणि त्या अधिकारातनं चांगल्या लोकांना निवडून द्यावं। 2 महत्वाचे राजकीय प्रश्न। एक, आजच्या निवडणुकीनंतर तुम्हाला काय वाटतं, किती जागा तुमच्या राष्ट्रवादीला मिळतील, महायुतीला किती जागा मिळतील, साधारण काय असेसमेंट आहे? आमचे 250 जागा आमच्या महायुतीला मिळतील, राष्ट्रवादीला सगळ्या मिळून 250. बरं, सरकार स्थापन होईल, तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा जी आहे ती तुमच्या चिरंजीवांनी व्यक्त केली आहे किंवा कार्यकर्ते सुद्धा सतत म्हणत आहेत। आम्ही सगळे एकत्र बसू, चर्चा करू, जे विधायक एकत्र निवडून येतील चर्चा करून मग आम्ही त्याच्याबद्दलचं सगळे मिळून अंतिम निर्णय घेऊ। तुम्ही आज दिवसभर किंवा काल रात्री उशिरापासून एक बिटकॉईनचा मुद्दा प्रचंड चर्चेमध्ये आला, ज्याच्यात सुप्रिया सुळेंचं नाव आलं, नाना पटोलेंचं नाव आलं आणि तुम्ही सकाळी म्हणाला की या विषयाची चौकशी व्हायला हवी। मात्र शरद पवार ज्यावेळेस या विषयावरती बोलले, त्यांना याची कल्पना जेव्हा दिली गेली की तुम्ही सुद्धा चौकशीची मागणी केली आहे, त्यावेळेस पवारसाहेब असं म्हटलेत की राजकारणाचं तारतम्य सगळ्यांनीच सोडलंय। हो का? जर काही हे नसेल तर आता उद्याच्याला कोणी काही विचारलं तर आम्ही तर म्हणणारच, आमच्याबद्दल पण काही तक्रार आली तरी चौकशी करा। जसं आता हेलिकॉप्टर, विमानातनं, गाड्यातनं फिरत असताना सगळ्या गाड्या तपासल्या जायच्या, विमानं तपासली जायची, हेलिकॉप्टर तपासली जायचे, पण आम्ही कधी त्याचा बाऊ केला नाही, त्याचा शो करण्याचा प्रयत्न केला नाही। काही काहींनी किती शो केला, किती आकांड तांडव केला, किती म्हणजे अरे, तुम्ही जर त्या क्षेत्रात काम करता तर निवडणूक आयोगाचा त्यांनी नेमलेल्या अधिकार आहे त्यांच्या अधिकाऱ्यांकडं की तपासायचं, ते तपासायला आपल्याकडे जर काही नसेल तर काय घाबरायचं? आम्ही नाही का म्हणायचं तपासा, आम्ही जातो, आम्हाला पहिलं तपासा, मग आम्हाला सभेला जाऊ द्या, नंतर तुम्ही विमान, हेलिकॉप्टर काय असेल ते तपासत बघा। ठीक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं मत असतं। आमचं म्हणणं, जर कुणाच्याबद्दल काही तक्रार आली तर त्याची चौकशी रीतसर झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे। तुम्ही